हाय. खूप रँडम आणि रॉ व्हिडिओ स्टार्ट करते. अजिबातच मेकअप नाही आहे चेहऱ्यावर आणि कुठलेही फिल्टर्सही यूज नाही करत आहे. थोडं रेडी व्हायचं अजून बाकी आहे, थोडं फ्रेश व्हायचं बाकी आहे. अजून आत्ताच दिवस सुरू झाला आहे. अ डे इन माय लाईफ व्लॉग शूट करायचा आहे आणि आय थिंक हा नीट जाईल आणि म्हणजे मी हे सगळं नीट बिल्ड करू शकते. सो लेट्स सी अँड बघूया आता पुढे काय काय होतं आहे. आत्ता सध्यासाठी हा अपडेट आहे की सकाळी सकाळी चहा आणि पोहे हे दोन्ही खाऊन झालेलं आहे आणि आता मी फ्रेश होणार आहे. त्याच्यानंतर मला स्किन केअर करायचं आहे आणि स्किन केअर आपण सोबत करू म्हणजे मला दाखवून की काय काय आपण आणि गप्पाही मारूया थोड्याफार छान. काय काय चाललं आहे आणि कसे अपडेट्स आहेत हे सगळं. सो लेट्स बिगिन. तर एक गोष्ट अजून आहे की आज ऑफिसला सुट्टी आहे. सो ऑफिस रिलेटेड ह्या ब्लॉगमध्ये काही नसेल. सो दॅट्स इट. ओके. सो आता अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आता छान स्किन केअर करूया आपली. हा माझा स्किन केअर लॉन्च आहे. सगळ्यात पहिले आपण हे प्लमचं टोनर यूज करतो. सो आय थिंक माझी तिसरी बॉटल असेल आणि द ग्लो आफ्टर युजिंग इट असं छान एकदम मस्त प्रोडक्ट आहे. मला खूप आवडतं. प्लमचे सगळेच प्रोडक्ट खूप भारी आहेत आणि मेजॉरिटी माझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्लमचेच आहेत. सो लेट्स वेट. हे सुकलं की आपण मॉइश्चरायझर, हे सुकलं की आपण सिरम लावणार आहोत. देन मॉइश्चरायझर लावणार आहोत. हा लिप बामसुद्धा प्लमचाच आहे आणि अराउंड याला 1 वर्ष झालं आहे आणि असा संपत आला आहे. मी विचार करते की हा संपला की मी न्यू लिप बाम घेते बिकॉज ह्याचे पूर्ण पैसे वसूल झाल्याशिवाय मी याला सोडणार नाही. आणि इट्स अ गुड प्रोडक्ट. नेक्स्ट आपण घेतो हे सिरम. हे पण प्लमचंच आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझ्याकडे बऱ्याचशे ज्याचे स्किन प्रोडक्ट आहेत ते प्लमचेच आहेत. मी बरेच दिवस असं स्किन केअर करत नाही. उन्हाळ्यात एक ऑलरेडी ॲडिशनल स्टेप होती माझ्याकडे जी म्हणजे टू अप्लाय आईस ऑन युअर फेस. खूप असं तुमचा जो फेस आहे तो छान थंड होतो आणि बरेचसे फायदे आहेत आईस अप्लाय करायचे. ग्लो येतो चेहऱ्यावर तुमच्या. आता थोडा पाऊस पडतो ना, तर थोडं गारवा आला आणि त्यामुळे काही गोष्टी करायची आपोआप इच्छा होती. आता जेव्हा गरमी चालू होती ना तेव्हा सगळं मी स्किपच करायची. म्हणजे असं आळस आलेला. म्हणजे वी ऑल कॅन रिलेट टू इट की जेव्हाही असं क्लायमेट ऑफ होतं तेव्हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ऑफ होतात आणि अराउंड एक वाईबच थोडी ऑफ होते. असा पटकन असा पाऊस छान सुरू झाला आणि असं छान वाटतं आहे. आता वातावरण एकदम मस्त झालं आहे आणि म्हणजे छान वाटतं आहे. की असा चेहरा असा तुकतुकीत झाला आहे असं सिरम लावल्यावर. ओके. बरं अजून एक गोष्ट आहे की माझ्याकडे ना खूप पाऊचेस असतात. म्हणजे मला पाऊच कलेक्ट करायला खूप आवडतात. मला दर महिन्याला एक नवीन पाऊच घेण्याची इच्छा होते. दर महिन्यालापेक्षा दर वीकला मी एक नवीन पाऊच घेत असते आणि मला छंद आहे आमचा असं तुम्ही म्हणू शकता. मी तुमच्यासोबत माझं पाऊच कलेक्शन लवकरच शेअर करेन. आता हे ॲकोलॉजिकाचं मॉइश्चरायझर मी घेतला. सॉरी फॉर द बॅकग्राऊंड व्हॉईस. आय थिंक काहीतरी बाजूला चांगलं असेल सो तिथून थोडा आवाज येतो. मॉइश्चरायझर लावून सांगते. एकदम फॅन बंद करून शूट करते कारण फॅनच्या आवाजाने डिस्टर्बन्स होतो. माझ्याकडे माईक नाही आहे थोडा, म्हणजे होता माझ्याकडे माईक पण तो माईक खराब झाला आहे काही कारणास्तव. सो नवीन माईक घेणार आहे लवकरच. तोपर्यंत प्लीज बेअर विथ मी. आणि ओके. सो असं काहीतरी दिसतं आहे. आत्ता बाहेर नाही जाणार आहे मी. सो सनस्क्रीन मी नाही लावत आहे. आता एवढ्याच स्टेप्स आहेत. लिप बाम, टोनर, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सिरम. दिस इज इट. एवढंच आहे बेसिक. तुम्ही अजून काय करता हे तुम्ही मला सांगू शकता. तुम्ही बघू शकता हे असं चमकतं आहे आणि छान दिसतं आहे. हे आवडतं आहे. ओके. सो हेअर कोम करून घेते. माझे केस ना थोडे जास्त वाढले आहेत. सो
सो त्याला पण मला कट करायचं आहे. आत्ता छान पाऊस पडतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या पेंडिंग होत्या त्या मला करण्याची इच्छा होती. सो आय विल डू इट. माझे केस फार गळतात. म्हणजे मी लास्ट टाईम माझ्या हेअर केअर रुटीनचा व्हिडिओ शेअर केलेला, पण काय होतं ना, मी त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं की त्या शॅम्पूने माझे केस फ्रिझी होतात. सो माहीत नाही की माझ्या केसांचा प्रॉब्लेम आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे की अजून कसला, पण ना खूप माझे केस फ्रिझी होतात आणि ते असे छान नाही दिसत त्या शॅम्पूमुळे. एक मला तो त्याचा ड्रॉबॅक वाटला, म्हणून मी नवीन शॅम्पू घेतला लॉरियलचा. सॉरी, मी कुठलंही प्रमोशन करत नाही आहे, पण जे मी प्रोडक्ट यूज करते ते मी सांगते. सो काय होतं ना की मी ते यूज केल्यानंतर माझे केस खूप प्रचंड प्रमाणात माझे हेअरफॉल होतात आणि मला समजत नाही आहे की मी काय करू. मी अक्रोडसुद्धा खाते आहे, मी आवळासुद्धा खाते ना. आवळा खायची गरज आहे. मी आवळा मोस्टली मी टाईमपासून मी बघते जरा की असं काही कुठलं इंटेक आहे का, जे मी पोटात घातल्यानंतर त्याचा परिणाम मला त्याच्यामध्ये आढळून. तर लेट्स होप की माझे केस जे गळत आहेत ते थोडे कमी जातील. ओके, सो स्किन केअर झालेलं आहे आणि हेअर केअर मी मोस्टली रात्री करते, आत्ता काही करत नाही आहे सध्या. म्हणजे विशकेअरचं सिरम मी लावेल, म्हणजे थोडी हेअर ग्रोथ होईल त्याच्यामुळे. हेअर फॉल होते पण म्हणजे केसाचा व्हॉल्यूम टचवूड असं कमी नाही झाला आहे, पण तरी पण एका म्हटलं मला भीती वाटते की हे असं स्लोली कमी होत चाललं. सो इट्स खूप ते चांगलं होईल. ओके, सो आता आय थिंक मी थोडंसं जेवण घेते आणि मग आपण आईसोबत मला शॉपिंगला जायचं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला ठाणा मार्केटला. सो मी आपण तिथे जाऊया आणि देन विल कंटिन्यू द ब्लॉग. जेवायला या. ओके, सो नेक्स्ट अपडेट इज की आता 2:15 झाले, जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी आणि आता आईसोबत निघायचं आहे. सोबत पण रेडी होतं. मी विचार करते काहीतरी असं नॉर्मल बेसिक कुर्ती आणि जीन्स घालावी, पण बघू हाव इट गोज. आय विल नो. द न्यू मेंबर इन द हाऊस हा आहे बनी, आणि हा बनी आम्हाला आमच्या फ्रेंड मानसीने दिलेला आहे. मी लास्ट इयर आय गेस हे करत होतो, गेम नाही, इट्स लाईक की सगळ्यांसाठी छोटे छोटे गिफ्ट्स आणलेले आणि एक कॅटेगरी प्रत्येकाला आणली. सो तिला सॉफ्ट टॉईज कॅटेगरी आणली म्हणून तिने आमच्यासाठी हे आणलेलं असं. आणि खूप क्यूट आहे हा. मला मी महिन्यातून एकदा माझी आई याला वॉशिंग मशीनमध्ये टाकते आणि धुते, म्हणजे त्याचा सगळा जो मळ आहे तो निघून जातो आणि हा पुन्हा असा व्हाईट होतो. इट्स क्यूट. सुद्धा आउटफिट इज रेडी. मला स्कर्ट घातला आहे आणि हा H&Mचा टॉप. आता पटकन तोंड रेडी करूया. मी ऑलवेज माझ्या टी-शर्टने तोंड पुसते इन्स्टेड ऑफ टॉवेल. थोडं सॉफ्ट असतं ना म्हणून. जस्ट डिप्लं मी पटकन मॉइश्चरायझर लावून देतं आणि आता थोडी सनस्क्रीन. ऑफकोर्स पाऊस आहे पण सनस्क्रीन लावली पाहिजे माझ्यातून. डॉट अँड डीची सनस्क्रीन आहे. मी पहिले ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर यूज करायचे आणि देन आय शिफ्टेड बिकॉज ॲक्वॉलॉजिकाची जी सनस्क्रीन आहे ना ती खूप छान आहे, नो डाऊट. पण ना त्यानंतर मी ती यूज केली असेल ना, तुम्हाला मे बी पटेल नाही माहीत नाही, पण माझ्यासाठी ना ती खूप ऑइल रिलीज करायची. सो नंतर मी ही डॉट अँड डीची सनस्क्रीन घेतली. आता तीच वापरते सध्या. म्हणजे माझं माइंड परत चेंज होईल काहीतरी परत वापरेल वेगळंच. पण असं म्हणतात की तुम्ही तुमचं स्किन केअर जे आहे ना ते एकाच ब्रँडचं तुम्ही कंटिन्यूज केलं पाहिजे. म्हणजे सेम ब्रँडचं मॉइश्चरायझर, सेम ब्रँडचं टोनर, सिरम आणि सनस्क्रीन हे सगळं. नेव्हरदलेस आपण आपल्या मनाचे मालक असतो. आपल्याला जे वाटेल ते आपण करायला ट्राय.
आहे की नाही. मोस्टली मी केसांचा पोनीच बनणार आहे. खूपच चिकचिक होतात केस एका पॉईंटला जर आपण बाहेर जातो आणि मग ते डर्ट धूळ हे सगळं छान व्यवस्थित वाटते. आणि म्हणजे कसं केसमध्ये पण थोडं स्किन केअर थोडं सेट होईल देन थोडंसं टचअप करेन. ओके, दिस इज हाव इट इज. ओके, बेसिक नथिंग बेसिक. हे स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे. जस्ट नॅचरल वाली पॉयसेट. ही स्टेजची लिपस्टिक आहे, लश वेरी. गुड. एक मिनिट, आय थिंक तो लाईट कमी येत होता. सो दिस इज नाईस. मस्कारा लागते. ओ माय गॉड, तेव्हा असं कॅमेऱ्यात बघून जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा परफ्यूम मध्ये असा जंगली दिसते, बट ऑफकोर्स विकेंडला करून घेणार. ओके, सो आय थिंक दिस इज इट. इयरिंग्स झाले आणि आता मी ते नंतर आई ओरडत असते. Best friend. मॅगी बनवते आणि खूप दिवसांनी मॅगी खायची इच्छा झाली बिकॉज पाऊस पडतो. पण पहिल्यासारखी मॅगीची टेस्ट ना तर लागत नाही. आय डोंट नो इफ यू अग्री विथ मी ऑर नॉट. पण पहिली खूप छान टेस्ट असायची आणि वेगळी लागायची मॅगी. आता बऱ्याच दिवसांपासून ना अशी मॅगी खावीशी नाही वाटत. आय डोंट नो माझे टेस्ट पण चेंज झाले आहेत की मॅगीची टेस्ट चेंज झाली. पण खूप कमी खाते मी आजकाल, अवॉइड करते. आता भूक लागली आहे संध्याकाळची म्हणून थोडं खाते. पण बनवूया. थोडंसं शिजल्यानंतर ना थोडं पाणी कमी करा. जास्ती पाण्यात लगेच मॅगी शिजते आणि मग गॅस कमी जातो आणि टाईम पण कमी जातो. तुम्ही कशी मॅगी बनवून खाता मला हे सांगा. बिकॉज मला युजली अशी सोया सॉस आणि थोडी लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये फ्राय केलेली मॅगी खूप आवडते. पण आता भूक लागली सो असं जस्ट मसाला स्प्रिंकल करून मॅगी बनवणार. नो मॅगी शिजलेली आहे आणि आता मी त्याला बाउलमध्ये घेते. जस्ट
थोडीशी अशी सुकी मॅगी घेतली आहे. आता बघू हे जाते का. मोस्टली मला नाही संपत सगळी मॅगी, बट आय होप ही हॅज दी संपली बिकॉज फूड वेस्ट नाही केली पाहिजे ना. हे इज एंडिंग विथ दिस चिकन चिली फ्राईड राईस आणि अंडा मसाला आणि हे काय सुका चावला. एडिट करताना कळलं मला की हा व्लॉग तर मी एंडच केला नाही आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आणि जर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला आहे तर थँक्यू सो मच. प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि ऑल्सो चॅनलला सबस्क्राईब करा. इट्स फ्री ऑफ कॉस्ट अँड डू सपोर्ट. थँक्यू. बाय.